लेखक चंद्रशेखर धर्माधिकारी, गांधीवादी विचारांचे भाष्यकार, 1942च्या भारत छोडो आंदोलनात सहभाग, कामगार आणि विद्यार्थी चळवळीत सहभाग, शैक्षणिक, सामाजिक तसेच सर्वोदय विषयक अनेक चळवळीत सहभाग, मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये अनेक ग्रंथांचे लेखन, भारतीय संविधानाचे अधिष्ठान या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय निर्मिती पुरस्कार, काळाची पावले हे आत्मचरित्र प्रसिद्ध. प्रस्तुत लेख आठवणीतली शाळा आणि शिक्षक या जीवन शिक्षणमधील लेखमालेतून घेतला आहे. ज्या शिक्षकांकडून शिकायला मिळाले, जगायला मिळाले, तीच लेखकाची खरी शिक्षण संपत्ती ठरली. ही लेखकाची भावना प्रस्तुत लेखात व्यक्त झाली आहे. बागेत काही झाडे अशी असतात की ज्यांना माळी कधीच पाणी घालत नाही, त्यांची निगाही राखीत नाही, तरीही ती झाडे वाढतात. आम्ही देशभक्तांची मुले असेच कॅक्टस सारखे वाढलो व शिकलो. वडील 1920 सालापासून महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले होते. म्हणून आमच्याबाबत इतर तथाकथित प्रतिष्ठित वर्ग सतत म्हणत असे, न बाप का डर न माँ का डर, बेटा वना व्हॉलेंटियर. कारण आईही 1941च्या वैयक्तिक सत्याग्रहात व त्यानंतरच्या 1942च्या भारत छोडो आंदोलनात जेलमध्ये गेली होती. आमच्या शिक्षणाचे सातत्य टिकणे तसे कठीण होते. सुरुवातीला नागपूर येथील चिटणीस पार्क जवळील नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत तरटाच्या चटाईवर बसूनच 1 वर्ष शिकलो. नंतर आम्ही वर्धा येथे 1935 साली आलो. त्यावेळी बजाजवाडीत राहत होतो. बजाजवाडी हे चालते बोलते तीर्थक्षेत्र होते. महात्मा गांधीजींच्या वास्तव्याने अभिमंत्रित झालेले ते ठिकाण होते. वर्धा येथे आल्यावर नगरपालिकेच्या टिळक प्राथमिक शाळेत 2ऱ्या वर्गात प्रवेश घेतला. तेथील एक शिक्षक लहानू गुरुजी, त्यांचा शिकवण्यावर विश्वास होता, त्यामुळे ते आमचे गुरुजी होते. संस्कार करावे लागत नसतात, तर ते शाळेचे वातावरण व शिक्षकांचे आचार विचार यातून आपोआप ते होतात, यावर त्यांचा विश्वास होता. ते सर्वांना खूप आवडत, आपल्यापैकी वाटत. त्यांच्याबद्दल इतका आदर होता की मी न्यायमूर्ती पदाची शपथ घेतल्यावर सर्वप्रथम त्यांनाच साष्टांग नमस्कार करायला गेलो होतो. त्या काळात वर्धा येथे आम्हा मित्रांचा एक क्लब होता. आम्ही सारी मुले जाती वर्ग पाळत नव्हतो, एकमेकांचे सोबती होतो, सवंगडी होतो. त्या क्लबचे नाव होते घनचक्कर समाज. एकदा आम्ही महात्मा गांधीजींकडे ते नाव सांगायला गेलो. ते हसले व म्हणाले, खरा घनचक्कर तर मीच आहे, कारण घन म्हणजे ठोस व चक्कर म्हणजे गतिशील असा त्या शब्दाचा अर्थ आहे. खेळ सुरू करण्यापूर्वी आम्ही अर्धा ते 1 तास सूतकताई करत असू. सूतकताई हे उत्पादक शारीरिक परिश्रमांचे प्रतीक मानले जात असे. त्यानंतर खेळायचे व रात्री स्वतःच्या सायकलवर कंदील, पाटी पेन्सिल घेऊन म्हसळा या खेड्यात प्रौढांसाठी अक्षरज्ञानाचे वर्ग चालवायला जायचे. मी त्यात शिक्षकाची भूमिका वठवीत होतो, त्यामुळे आपणही कुणाचे तरी शिक्षक आहोत याचे समाधान लाभत होते. शारीरिक श्रमांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून महात्मा गांधीजींनी चरखा हे त्यांचे प्रतीक मानले होते. श्रमामुळे श्रमप्रतिष्ठा स्थापन होऊन आर्थिक विषमता संपेल अशी त्यांची भावना होती. तसेच त्यांचे सामाजिक विषमता संपवणारे क्रांतीचे दुसरे प्रतीक होते झाडू. म्हणून आम्ही सर्व मिळून संडास सफाईपासून सफाईची सारी कामे करीत होतो. खादी वापरतच होतो. खादी व स्वदेशी हे जीवनव्रत होते. म्हणून कधी फटाकेही उडविले नाहीत, कारण तेही त्यावेळी विदेशीच होते. कागद जोडण्यासाठी कधीच टाचणी वापरली नाही, कारण तीही परदेशीच असे. त्याऐवजी आम्ही बाभळीचे काटे वापरत होतो. संपूर्ण जीवन कमीत कमी गरजांवर आधारित असावे अशी शिकवण मिळाल्यामुळे आम्हाला कधीही चंगळवादाचा स्पर्श झाला नाही. या सर्वांमुळे एक आगळी वेगळी स्वायत्त गरिबी उपभोगली. तिचा आनंद कोट्यावधी रुपयांपेक्षाही सर्वार्थाने श्रेष्ठ व मोठा होता. गोट्या सुद्धा कधी हार जीत या भावनेने खेळलो नाही, कारण त्या चुरशीत खेळ कमी व गोट्या जिंकण्याची भावना अधिक असते. असे जीवन जगत असताना बिनभिंतीच्या शाळेतच अधिक शिकलो.
प्राथमिक शिक्षण आटोपल्यानंतर महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या नवभारत विद्यालयात दाखल झालो. अर्थातच शिक्षणाचे माध्यम मराठीच होते. तेथे सुप्रसिद्ध साहित्यिक वामनराव चोरघडे प्राचार्य व साहित्यिक म्हणून प्रसिद्धी पावलेले विष्णुपंत मोहगावकर शिक्षक म्हणून होते. त्याचप्रमाणे श्री सुनकर गुरुजीही होते. ते दर शनिवारी रामायण व महाभारतावर 1 तास घेत असत. अत्यंत जीव लावून शिकवत असत. असे जीवन शिक्षण चालू असताना 1942च्या भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली. त्यात आम्ही सक्रियपणे सामील झालो. नेत्यांच्या आदेशानुसार शाळा बंद पाडली. संपूर्णतः अहिंसक सत्याग्रहाद्वारा भूमिगत राहून त्याही वयात समवयस्कांसोबत ते आंदोलन चालवले. त्यातील काही पकडले गेले, तुरुंगात डांबले गेले. चोरघडे, मोहगावकर या सरांनाही पकडून तुरुंगात टाकले गेले. मी वयाने लहान होतो म्हणून पकडला गेलो तरी मला तुरुंगात जावे लागले नाही, पण भूमिगत राहून आंदोलन करीतच होतो. विद्यालय बंद पडले नव्हे पाडले. त्यानंतर सरकारी आदेशानुसार सर्वच मान्यताप्राप्त विद्यालये व शाळा यांचे दरवाजे बंद करण्यात आले आणि त्यानंतर बिनभिंतीच्या उघड्या शाळेत शिकू लागलो. स्वातंत्र्यानंतर रीतसरपणे कॉलेज शिक्षण प्राप्त करू शकलो. असा मी एकटाच नव्हतो, तर अन्यही होते. स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्वातंत्र्यासाठी जीवाचे रान करून घरादारावर तुळशीपत्र ठेवणारे शिक्षक लागले व त्यांच्यासोबत शिकायला व जगायला मिळाले. तीच माझी खरी शिक्षण संपत्ती ठरली. ती क्षीण होत नाही, चोरली जाऊ शकत नाही, इतकी शाश्वत आहे. शब्दार्थ: शाश्वत, कायम टिकणारे. तरट, एक प्रकारचे कापड. प्रतीक, चिन्ह. कॅक्टस, निवडुंग. व्हॉलेंटियर, स्वयंसेवक. अभिमंत्रित, भारावून टाकलेले.